हॅलो हाय नमस्ते मित्रांनो. मी प्रभात. वेलकम टू माय चॅनल प्रभात फार्मा लाईफ व्लॉग. आणि फार्मा स्टुडंटची लाईफ कशी असते, त्यांचं बी फार्म कसं असते, त्यांच्यानंतर त्यांची लाईफ जर्नी कशी असते, जॉब डिस्क्रिप्शन वगैरे सर्व 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 या चॅनलवर तुम्हाला भेटेल. फक्त तुम्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच ही जर्नी खूप मोठी असणार आहे. फ्रॉम बी फार्म स्टार्टिंग टू द मास्टर्स. म्हणजे जितकं माझ्याकडून होऊ शकेल तितकं मी गायडन्स करण्याचा प्रयत्न करेन. तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ही सिरीज सुरू करण्यामागचं कारण हेच की भरपूर जणांना प्रश्न असतात की आफ्टर 12th बी फार्म इज ओके ऑर नॉट, की इंजिनिअरिंगकडे वळायचं. तर तुम्ही म्हणणार की मग तू काय पूर्ण मार्गदर्शन करणार. माझ्या परीने मी जितकं मार्गदर्शन करू शकेल नक्की करेल. बी फार्म का करावं आणि जर नसेल करायचं तर का नाही, त्याचे कारण सांगणार मी नक्की. आणि बी फार्म केलं तर त्यानंतर काय, तर त्यासाठी त्याच्यावर तर ती सिरीज लवकरच सुरू करणार आहे. त्याच्या आधी एक बघूयात. आत्ताच नुकतेच 3-4 दिवसाआधी CUETचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघणार तर CUET टाकलं तर PG 2026 येते. त्याच्यावर क्लिक केलं तर त्याच्यानंतर एक विंडो ओपन होईल, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. ही पहिली जी टेस्ट आहे, म्हणजे पहिली जी वेबसाईट आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसते ते त्यांचं नॅशनल टेस्टिंग एजन्सी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट फॉर PG. PG मीन्स आफ्टर युअर बी फार्म. सो तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा इथं डायरेक्ट पब्लिक नोटीस आणि न्यूज इव्हेंट्समध्ये इथे दोन लिंक्स भेटतात. एक क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग सिलेक्शन ऑफ 4 एक्झाम सिटी चॉईसेस फॉर द CUET PG आणि एक इन्व्हायटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स फॉर द कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. तर सर्वात पहिले आपण याच्यावर क्लिक करून घेऊयात. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होते. त्या PDF बघणार तर ही PDF अशा प्रकारे ओपन झाली. ही PDF बघणार तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही NTA ने जी का एक NTA ने एक नोटीस काढली. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की इन्व्हायटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स फॉर द कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET PG 2026 फॉर ॲडमिशन टू द पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन टू सेंट्रल युनिव्हर्सिटीज. मित्रांनो तुम्ही हे खास करून बघा की सेंट्रल युनिव्हर्सिटीज, पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज, इन्स्टिट्यूशन्स, ऑर्गनायझेशन्स अँड ऑटोनॉमस कॉलेजेस. तर तुम्ही या परीक्षेमध्ये जर उत्तम मार्कांनी पास झालात तर नक्कीच आपण GPAT, नायपर वगैरे देतो. पण तुम्ही यासोबत ICT नंतर CUET ह्या एक्झामही देऊ शकता. ICT मुंबईची सेपरेट एंट्रन्स असते. तर त्याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ मी बनवेल. त्याच्या रिलेटेड तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की सांगा. ICT भुवनेश्वरचा ब्लॉग तर आहेच आपल्या चॅनलवर, तो एकदा बघा. आणि त्याच्या पुढचे व्हिडिओही लवकरच अपलोड करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर हे बघा तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात फॉर द अकॅडमिक सेशन 2026 to 27 म्हणजे 26-27साठीची एंट्रन्स असणार आहे. कॉम्प्युटर बेस असते ही एक्झाम. तर याच्यामध्ये दिलं आहे सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 14 डिसेंबर ते 14 जानेवारी म्हणजे कंप्लीट 1 महिन्याचा कालावधी आहे तुमच्याकडे फॉर्म फिलअप करण्यासाठी. तर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ एक्झामिनेशन फी आहे 14 जानेवारी म्हणजे मंथ एंडच्या तुम्ही जी तारीखपर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकतात त्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन फी भरू शकता. करेक्शनसाठीची विंडो नंतर ओपन होते, ती 18 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत आहे. म्हणजेच तुम्ही एक साधारणतः हे लावू शकतात तर्क की आफ्टर जानेवारीच्या एंडिंग नंतरच तुमची परीक्षा होणार, ती एक तर फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये. ठीक आहे. तसं त्यांनी इथं म्हटलेलं आहे अनाउन्समेंट ऑफ द सिटी एक्झाम सेंटर टू बी इंटिमेटेड लेटर. नंतर डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड फ्रॉम NTA वेबसाईट टू बी इंटिमेटेड लेटर. आणि मंथ ऑफ एक्झामिनेशन मार्च 26. टेंटेटिव्ह त्यांनी दिला आहे पण आपण कन्सिडर करून चालायचं की ठीक आहे मार्च 2026 मध्ये होणारच. त्यानुसार आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. बाकी तुम्हाला फर्दर इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती खाली दिलेली आहे. तसंही मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तर कोणाला काही प्रॉब्लेम असेल काही असेल तर त्याने बिनधास्त विचारा आणि काही क्वेरी असतील त्याही विचारा.
बाकी नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जेणेकरून फर्दर अपडेट्स ज्या काय असतील किंवा बी फार्म ते पुढची जर्नी यांचा रोडमॅप कसा असेल ते तुम्हाला नक्की कळू शकेल. थँक्यू सो मच मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओंनाही साथ द्या. बस, धन्यवाद.